डी.वाय. पाटील ग्रुप, श्रीराम विकास सेवा संस्था, तुकाराम महाराज मंडप आणि ज्ञानेश्वर महाराज मंडप यांच्या वतीनं कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी ह.भ.प. निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी सध्याच्या वास्तव घडामोडीवर प्रबोधन केलं। जगातील सर्वात मोठी संपत्ती आपलं शरीर आहे, ती सांभाळा। शरीरावर अन्याय झाला की रोग होतो, त्यामुळे आपल्या शरीरावर प्रेम करा। हृदयविकारापासून दूर राहायचं असेल तर कोणी वाईट बोलल्यास ते जाग्यावर विसरा आणि आनंदानं जगा, असा कानमंत्र त्यांनी दिला। वारकरी संप्रदायाविषयी बोलताना संत हे वारकरी संप्रदायाचा प्राण असल्याचं सांगितलं। कलियुगात माणूस संतांशिवाय जगू शकत नाही। फक्त आईवडील आणि संतांना तुमचं चांगलं व्हावं असं वाटत असतं। भजन करा, चांगलं वागा, जन्मदात्या आईची आणि काळ्या आईची सेवा करा, असा सल्ला त्यांनी दिला। तुमच्या अंगातील ताकद आणि खिशातील पैसा संपला की तुम्ही संपला। मनुष्याचं चांगलं होणार की वाईट होणार हे संगतीवर अवलंबून आहे, त्यामुळे संगत चांगली ठेवा। सध्याच्या पिढीवर बोलताना त्यांनी सध्याची मुलं रमी खेळण्यात, मोबाईलमध्ये गुंतून राहण्यात आणि ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत आपलं आयुष्य बर्बाद करत असल्याचं जळजळीत वास्तव त्यांनी मांडलं। यासह रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत 2 मिनिटाचा राग आयुष्य बिघडवू शकतो याची जाणीव करून दिली। डी.वाय. पाटील कुटुंबियांविषयी बोलताना त्यांनी गरिबाच्या घरापर्यंत डॉक्टर डी.वाय. पाटील दादांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली। जे दगड घाव सहन करतात तीच मूर्ती बनतात। मान अपमान, सुख दुःख, चांगलं वाईट या 6 शब्दाला बाजूला ठेवून समाजाचा सन्मान वाढवण्याचं काम पाटील कुटुंबियांनी केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना इंदोरीकर महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सध्याची पिढी वाईट मार्गाला जात असून सध्या डोळ्यांनी पाहिलेलं खरं वाटत नाही, पण मोबाईलवरचं खरं वाटतं, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सांगितलं। त्यामुळे येत्या जूनपासून शाळांमध्ये जाऊन मुलांचं प्रबोधन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। यासह इंदोरीकर महाराज यांच्याविषयी सुद्धा त्यांनी गौरवोद्गार काढले। मुलांचं प्रबोधन आपण निश्चित राहावा। या जून महिन्यापासून ऋतुराज पाटील आणि आम्ही ते शाळांमध्ये सांगण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करू, कारण की गरज आहे। आपल्या कीर्तनामध्ये आपण बोललेला की डोळ्यानं बघितलेल्या माणसाला खरं वाटत नाही, खरं मोबाईलवरचं खरं वाटतंय। मी ऐकलं आपलं, आणि वस्तुस्थिती तसंच आहे की या समाजामध्ये डोळ्यानं बघितलेलं खरं वाटत नाही आणि मोबाईलवरचं मात्र खरं वाटायला लागले। आणि या युगामध्ये आपल्या माध्यमातून जे प्रबोधन चाललेलं आहे ते पुढच्या 10 पिढ्या विसरू शकणार नाहीत, असं प्रबोधन आपण महाराज या ठिकाणी करतात। स्पष्ट बोलून कुणाला बरं वाटते, कुणाला वाईट वाटते याचा विचार न करता मला जे आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्य प्रबोधनासाठी आहे। विठ्ठलाचा संदेश घेऊन मी या ठिकाणी काम करतो, या भूमिकेतून महाराज या ठिकाणी कीर्तन करतायत। आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपला अभिमान आहे, फक्त कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांना आम्हाला अभिमान आहे। या कार्यक्रमाला सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, एकनाथ पाटील, श्रीराम संस्थेचे सभापती संतोष पाटील, उपसभापती आनंद पाटील, सविता रणदिवे, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका माधुरी लाड यांच्यासह श्रीराम विकास सेवा संस्थेचे संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।